नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात किरकोळ मायनसमध्ये केलेली 24,250च्या आसपास. काल US मार्केट जवळपास 500 पॉईंट पॉझिटिव्हवरनं निगेटिव्ह 200 पॉईंट क्लोज झाले. बऱ्यापैकी मोस्ट ऑफ द एशियन मार्केटसुद्धा जे आहे ते थोडे किरकोळ मायनसमध्ये होते. त्या अनुषंगानं आपणही ओपनिंग निगेटिव्ह दिलं. पण मार्केटचं संपूर्ण लक्ष RBIच्या होणाऱ्या पॉलिसीकडे होतं आणि पोस्ट पॉलिसी मार्केटनं जे आहे ते त्याचा फॉल थोडासा कंटिन्यू केला. कारण पॉलिसीमध्ये व्याजदर कट करण्याबाबतीत कोणताही निर्णय तर झालाच नाही, पॉलिसी अनचेंज राहिली. पण फर्दर जे रेट कटचे होप्स होते दिवाळीच्या आसपास किंवा ऑक्टोबरच्या आसपास किंवा डिसेंबरच्या आसपास, ते कुठंतरी मावळताना बघायला मिळाले. RBI गव्हर्नरने क्लिअर कट सांगितले की जोपर्यंत 4% टार्गेटच्या आसपास मार्केट इन्फ्लेशन CPI कन्सिडरेबल लेवलला येत नाही, 4%च्या आसपास कन्सिस्टंट थांबत नाही, तोपर्यंत रेट कटच्या होप्स नाही आहेत. आणि एंटायर फायनान्शियल इयर 2025पर्यंत RBIचं रेट CPI इन्फ्लेशनचं फोरकास्ट जे आहे ते 4.5% 4.5% राहिले. त्यामुळं मला वाटतं रेट कटच्या होप्स RBI गव्हर्नरनी खारिज केले आणि फर्दर रेट कट येणार नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत इन्फ्लेशन येणार नाही खाली तोपर्यंत होऊ शकत नाहीत. पण थोडंसं स्लोडाऊन इकॉनॉमी होत आहे ह्याच्या बाबतीतही त्यांनी थोडंसं काय काळजी व्यक्त केली. त्यामुळे जर काय फर्दर स्लोडाऊन इकॉनॉमीमध्ये आला तर मात्र निश्चित एखाद्या रेट कट येऊ शकते. जर स्लोडाऊन आला तर ह्या होप्स आहेत. पण त्यामुळे रेट कटच्या होप्स मावळल्यामुळं मात्र निफ्टी आणि सेन्सेक्सला एक सेलिंग बघायला मिळालं, थोडा स्लाईड बघायला मिळाला पोस्ट RBI पॉलिसी आणि 24,000च्या आसपास 24,100च्या आसपास निफ्टीनं बंद दिलं. आज FISनी 2626 करोडचं विकले, त्या बाजूला DISनी 570 करोडची खरेदी केली. उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बघायचं झालं तर निफ्टी 24,000 एक सपोर्ट आहे, 24,000च्या खाली गेला तर 23,900. हायर लेवलला 24,350, 300 आणि 350 रेजिस्टन्स इंटॅक्ट आहे. त्यामुळे निफ्टीसाठी हायर लेवलला 24,300, 350 रेजिस्टन्स झोन, 24,000 एक सपोर्ट आहे. 24,000च्या खाली गेला तर 23,900 पण निफ्टी येऊ शकते. बँक निफ्टी 50,000 एक सपोर्ट आहे, 50,000च्या खाली आला तर 49,700पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. हायर लेवलला 50,500 एक रेजिस्टन्स झोन आहे. या लेवल्सनुसार निफ्टी बँक निफ्टीमध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 966 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,382 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 12 शेअर्स वाढले, त्या बाजूला 38 शेअर्स पडलेत. ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये NIFTीमध्ये जास्त आहे. आणि सेक्टर इंडिसाइजमध्ये सुद्धा फार्मा सेक्टर वाढलं, त्या बाजूला IT, मेटल, FMCG, ऑइल अँड गॅस या सेक्टरवर दबाव बघायला मिळाला. निगेटिव्हमध्ये क्लोज केलेत. ग्लोबल मार्केट ही युरोपियन मार्केट जे आहे ते 0.5% आसपास मायनस आहेत. पण डाऊ फ्युचर्स जो आहे तो जवळपास 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण ॲक्च्युअल मार्केट्स कसं पॅन आउट होतं USचं ते बघणं गरजेचं आहे. US मार्केट चांगले पॉझिटिव्ह गेले, 200-300 पॉईंट 400 पॉईंट, तर आपण फर्दर पॉझिटिव्ह ओपन होऊ शकतो. अदरवाईज निगेटिव्ह गेले तर निगेटिव्ह ओपनिंग देऊ शकतो. कारण मार्केट जे आहे ते सध्या ग्लोबल मार्केट्सच्या जोरावर आहे आणि आज रेट कट होप्स मावळलेत, त्याच्यावर मार्केट थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतं. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.